श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनात माणूस जगतो, पण प्रत्येकाचं जगणं वेगळं असतं. कोणी आयुष्याला संघर्षाचं नाव देतो, कोणी त्यात कविता शोधतो, तर कोणी फक्त जगत राहतो, अर्थ न शोधता. श्रोते हो, जीवन म्हणजे नदीसारखं असतं, कधी शांत, कधी वेगवान, कधी ओसंडून वाहणार. आपण त्याच्या प्रवाहात असतो, पण दिशा ठरवण्याचं सामर्थ्य हे आपल्यात असतं. हा प्रवाह आपल्याला कुठं नेईल हे कधीच ठरलेलं नसतंय, पण आपण कसं पोहायचं हे मात्र ठरवता येतं. श्रोते हो, कधी एखादा क्षण मनाला प्रकाश देतो, तर कधी दुसरा क्षण काळोखात नेतो. आपल्याला दोन्ही स्वीकारावं लागतं, कारण प्रकाशाशिवाय अंधाराचं मूल्य कळत नाही आणि अंधाराशिवाय प्रकाशाची ओळख होत नाही. श्रोते हो, माणूस म्हणजे भावना, अनुभव आणि अपूर्णतेचं मिश्रण. कधी तो स्वतःवरच रागावतो, कधी स्वतःलाच माफ करतो, तर कधी विश्वासानं उभा राहतो, तर कधी कधी आपल्या भीतीसमोर हारतो सुद्धा. पण श्रोते हो, प्रत्येक वेळी त्याचं मन काहीतरी शिकत राहतं. जीवनात नाती येतात, काही टिकतात, काही तुटतात. कधी आपल्याला समजून घेणारे भेटतात, तर कधी फक्त आपल्यावर मतं ठोकणारे. पण श्रोते हो, काळ जसा जसा सरतो ना, तसं तसं कळतं की जगणं म्हणजे दुसऱ्यांना समजावणं नव्हे, तर स्वतःला समजून घेणं आहे. माणसांच्या अंतर्मनात एक देव असतो. तो कुठं बाहेर नाही, तो आपल्या कृतीत, आपल्या विचारात आणि आपल्या शांततेत वसलेला असतोय. आपण जितका आतून स्वच्छ होतो, तितका तो देव अधिक स्पष्ट दिसतो. श्रोते हो, जगणं म्हणजे शब्दांनी सांगता न येणारं एक मौन आहे, ज्यात दुःखाचं ओझ आहे पण आनंदाचं सौंदर्य सुद्धा आहे. जो या दोघांमध्ये समतोल साधतो, तोच खऱ्या अर्थानं जगत असतो. बघा, पटलं तर नक्की घ्या. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदरच सुविचारांना. जगणं हा एक रंग म्हणजे, पण भूमिका आपली खरी असली पाहिजे. इतरांचं अनुकरण न करता स्वतःचा चेहरा घेऊन जगा, कारण नकलीपणानं टाळ्या मिळतात, पण समाधान हरवतं. आत्मविश्वास हा माणसाचा अंतर्गत प्रकाश आहे. बाहेर किती अंधार असो, हा प्रकाश जर जागा ठेवला तर वाटचाल कधीच हरवत नाही. चारित्र्य ही संपत्ती आहे, जी कोणत्याही संकटात नष्ट होत नाही. पैसा कमी झाला तरी चालतो, पण चारित्र्य हरवलं की माणूस संपतो. व्याभिचार हा क्षणिक आनंद देतो, पण आयुष्यभराची लाज ठेवतो. नात्यांचा पाया एकदा हल्ला की पुन्हा तो स्थिर होत नाही. स्त्री ही फक्त नात्यांची ओळख नाही, ती संस्कारांची मूळ आहे. तिचं मन दुखावलं की ईश्वरही दूर जातो. नवरा हा बायकोचा मालक नाही, सहप्रवासी. तिच्या खांद्याला खांदा देऊन चालण्यातच संसाराचं सौंदर्य आहे. बायको ही घराची देवी असते, पण तिचं हसू राखणं हा नवऱ्याचा धर्म असतो. तिचा आदर म्हणजे घराचा गाभारा टिकवणं. घर म्हणजे भिंती नव्हेत, भावना आणि समजुतीचं छप्पर आहे. ते छप्पर तुटू नये म्हणून संवादाचं खांब मजबूत ठेवा. आनंद हा विकत मिळत नाही, तो स्वतःच्या दृष्टिकोनातून उगवतो. ज्याला समाधानाचं बीज सापडलं, त्याला सुखाचं झाड लागतो. दुःख म्हणजे शिक्षा नाही, शिकवण आहे. त्यातून मिळालेला धडा आयुष्याच्या पुढच्या पायरीचा पाया असतो. नैराश्य हे मनाचा अंधार घर आहे, पण आशेचा एक दिवा लावला की मार्ग दिसतो. त्या दिव्याचं नाव आहे विश्वास. व्यसन म्हणजे माणसाचा हळूहळू खाऊन टाकणारा राक्षस.
आनंदाची खरी नशा ही मेहनतीत आणि प्रेमात असते, पदार्थात नाही. संसार हा संग्राम नाही, तो सहवास आहे. हरवणं जिंकणं नको, समजून घेणं शिकलं की सुख आपोआप येतं. संस्कार हे आई वडिलांकडून मिळालेलं अमूल्य भांडवल आहे. तेच आपल्या वागण्यातून पुढच्या पिढीकडे देणं ही खरी श्रीमंती आहे. गावपण म्हणजे साधेपणाची शालीनता, मातीचा वास, मनाचं प्रेम, हेच गावाचं खरं वैभव आहे. घरपण म्हणजे सुरक्षिततेची भावना. बाहेर जगात कितीही वादळ आली तरी आपलं वाटणारं घर मनाला निवारा देतं. ईश्वर माणसाच्या मंदिरात नसतो, तो माणसाच्या मनात असतो. जेव्हा आपण इतरांसाठी चांगलं करतो तेव्हा तो आपल्या हृदयात हसतो. खरी श्रीमंती पैशात नाही तर मनातल्या शांतीत आहे. ज्याचं मन शांत त्याचं आयुष्य सुखी. विश्वास आणि संयम हे प्रत्येक नात्याचे दोन हात आहेत. एक सुटला तर नातं कोसळतं. प्रेम म्हणजे केवळ शब्द नव्हे, ती एक जबाबदारी. ती निभावली की संसार सोन्यासारखा झळकतो. राग हा नात्यांचा विषाणू आहे. क्षणिक रागानं घेतलेला निर्णय अनेकदा कायमचं नुकसान करतो. क्षमाशीलता म्हणजे स्वतःला मुक्त करणं. द्वेष ठेवणं म्हणजे विष प्यायचं आणि दुसऱ्याला मारावं अशी अपेक्षा ठेवणं. कष्टाशिवाय मिळालेलं सुख हे टिकत नाही, कारण मेहनतीचं घामानं सिंचन झालं की फळं गोड लागतात. आई वडील हे ईश्वराचे जिवंत रूप आहेत. त्यांचं आशीर्वादाच्या सावलीत राहणं म्हणजे जीवनाचं खरं दहन मिळणं. मनाचं आरस पाणी असावं, जे चुकीचं प्रतिबिंब दाखवायला घाबरत नाही, कारण आत्मपरीक्षणाशिवाय सुधारणा होत नाही. स्वतःवर प्रेम करा, कारण जो स्वतःवर प्रेम करतो तोच इतरांवर खरं प्रेम करू शकतो. आत्मसन्मानाशिवाय प्रेम अपूर्ण असतं. गौरव कधीच गोंधळात मिळत नाही, तो शांत प्रयत्नात उगवतो. शांतपणे मेहनत करा, यश आपोआप आवाज करेल. माणसाचं मूल्य त्याच्या वागण्यात आहे, बोलण्यात नाही. शब्दांनी नव्हे तर वर्तनानं ओळख निर्माण होते. संघर्ष हा आयुष्याचा शिक्षक आहे. जो त्याचं धड समजून घेतो तो पुढचं आयुष्य सोपं बनवतो. जगणं म्हणजे देवाशी रोजचं संभाषण, कधी प्रार्थना, कधी आभार आणि कधी मौन, कारण मौनातही त्याचं उत्तर असतं.